येण्यास सुरुवात झालेली आहे। आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। GR हा आलेला आहे काल 24 मार्चला 2026ला हा GR आलेला आहे। लाडक्या बहिणींसाठी 277 कोटी जमा पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे। आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। बघा, काल 24 मार्च होता। मी वारंवार तुम्हाला सांगत होतो लाडक्या बहिणींनो, या महिन्यात हप्ता 100% येणार आहे। ह्या काल किंवा आजमध्ये GR 100% येणार आहे। मी कालपासून सांगत होतो, तर प्रत्येक लाडक्या बहिणींना आता विश्वास बसला असेल की GR हा अखेर आलेला आहे। 24 मार्च 2026 ही तारीख बघू शकताय तुम्ही। आणि खाली जर शेवटची ओळ बघितली तुम्ही तर बघा तिथं काय लिहिलेलं आहे, माहे। बघा, या योजनेतील बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे फेब्रुवारी 2026 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी 277.26 कोटी इतका निधी हा महिला व बालविकास विभागाला देण्यात आलेला आहे। होय, ह्या वेळेस निधी हा खूप जास्त आलेला आहे, त्यामुळे सरसकट वाटप हे होणार आहे। लाडक्या बहिणींनो, टेन्शन घ्यायची गरज नाही। मी पुन्हा एकदा सांगतोय, आपल्या चॅनलवरती जी माहिती भेटते ती एकदम 100% खरी असते। भरपूर लाडक्या बहिणी म्हणत होत्या की नाही दादा, GR आलेला नाही, तुम्ही कसं सांगता? मी तुम्हाला काल म्हटलं होतं की काल जर GR नाही आला तर 100% तुम्हाला आज तरी GR येईल, परंतु GR हा कालच आलेला आहे। आणि त्यामुळं लाडक्या बहिणींनो थोडा विश्वास ठेवा आणि लाडक्या बहिणींनो चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी तुमच्यासाठी सरकारकडे मागण्या करत असतो वेगवेगळ्या प्रकारच्या। तर आपण ज्या मागण्या केल्या होत्या की सरकारकडे लवकर GR पाठवा किंवा लवकरात लवकर लाडक्या बहिणींना वेतन पाठवा आणि निधी हा जास्तीत जास्त लाडक्या बहिणींसाठी पाठवा, हे सुद्धा आपण भरपूर ठिकाणी मागण्या केल्या होत्या। परंतु तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही, कमेंट्स करत नाही, तर सरकारकडे कशा प्रकारच्या मागण्या करायच्या हा एक माझ्यापुढे प्रश्न असतो। त्यामुळं माझ्याकडे काहीतरी पुरावा पाहिजे, म्हणून मी तुम्हाला प्रत्येक वेळेस मी मागणी करतो, लाडक्या बहिणींना विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा की कोणाकोणाला जानेवारी महिन्याचा हप्ता आलेला आहे, कोणाकोणाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता पाहिजे आहे, कोणाला वाटतं की KYC बंद झाली पाहिजे किंवा सरसकट वाटप झालं पाहिजे। कृपया करून प्लीज कमेंट करा, म्हणजे मला सुद्धा सरकारकडे त्या पद्धतीची मागणी तुमच्या वतीने करण्यास मला एक पुरावा भेटतो। त्यामुळे लक्षात घ्या, आता टेन्शन घ्यायची गरज नाही। लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये आता खटाखट फेब्रुवारीचा पहिला हप्ता फेब्रुवारीचा येणार आहे, नंतर मार्च महिन्याचा येणार आहे, लक्षात घ्या। आणि ह्याचं वितरण आजपासूनच तुम्हाला पाहायला मिळणार आहे, लक्षात घ्या। काल GR आलेला आहे 24 तारखेला, आज 25 तारीख आहे, आज आहे बुधवार आणि बुधवारपासून आज 100% वितरण करावंच लागणार आहे सरकारला, कारण उद्या सुट्टी असल्यामुळं आजपासून वितरणाला सुरुवात करावी लागणार आहे। आज आणि शुक्रवारी म्हणजे आज 25, उद्या 26ला सुट्टी असेल, 27 मार्चला म्हणजे हे 2 दिवस 25 आणि 27 हे 2 दिवस वितरण सुरू राहणार आहे। मी पुन्हा एकदा सांगतोय, 25 मार्च आणि 27 मार्च या 2 तारखेला आपलं वितरण सुरू राहणार आहे। उद्या सुट्टी असल्यामुळे उद्या वितरण होणार नाही, आज आणि परवा दिवशी म्हणजे बुधवार आणि शुक्रवार ह्या 2 दिवशी वितरण हे 100% सुरू राहणार आहे। मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, टेन्शन घ्यायची गरज नाही। फेब्रुवारी महिन्यासाठी 277.26 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे आणि हा निधी खूप जास्त आहे। आपण जर बघितलं तर जानेवारीसाठी फक्त 90 कोटी रुपये मंजूर झाले होते, त्यामुळे खूप कमी लाडक्या बहिणींना पैसे आले होते। परंतु ह्या महिन्यात असं वाटत नाही, ह्या महिन्यात आपला जो रेग्युलर निधी येतो, जसं की 200 कोटी 250 कोटी 300 कोटी तेवढाच निधी ह्या महिन्यात सुद्धा मंजूर झाला असल्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात 100% फेब्रुवारी महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता हा सरसकट सरकार वाटप करेल अशी 100% आता इथं आशा नाही, तर आपल्याला 100% आता इथं खात्रीसुद्धा पडलेली आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं तरी देखील मी तुम्हाला सांगतोय लाडक्या बहिणींनो, 3 गोष्टी आपल्याकडून कधीही चुकता कामा नये। मी पुन्हा वारंवार का सांगतो तुम्हाला ह्या गोष्टी, कारण मला असं वाटतं ज्या लाडक्या बहिणी माझ्या चॅनलवरती येऊन व्हिडिओ पाहतात त्यांचा हप्ता कधीच बंद होऊ नये। त्यांना हप्ते 100% प्रत्येक महिन्याला 100% खटाखट त्यांच्या मोबाईलवरती मेसेज यायलाच हवं, कारण तुम्ही एवढ्या विश्वासानं आपला व्हिडिओ पाहतात। तर माझं एक काम असतं की तुम्हाला त्या गोष्टी सांगणं, आणि कृपया फक्त तुम्ही ऐकून घेत जाऊ नका, त्या गोष्टी करत जा किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून मला सुद्धा तुम्ही सपोर्ट करत जा। कारण काय होतं, तुम्ही फक्त व्हिडिओ बघून जाता आणि मग तुम्हाला परत सर्च करत बसावं लागतं। त्यामुळं तिथं घंटेचं बटन आहे ते सुद्धा दाबून ठेवा, म्हणजे मी जसं व्हिडिओ टाकेल तसं तुमच्यापर्यंत 100% व्हिडिओ पोहोचेल। आता लाडक्या बहिणींनो, तुमच्या मोबाईलवरती फेब्रुवारी महिन्याचा हप्त्याचा मेसेज येणार आहे। पहिली गोष्ट, मार्चचा येणार नाही, ह्या महिन्यात फेब्रुवारी महिन्याचा हप्ता येणार आहे आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मार्च महिन्याचा हप्ता वितरित होणार आहे। लक्षात घ्या, मी पुन्हा एकदा सांगतोय,
फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला आज आणि परवा दिवशीमध्ये म्हणजे आज बुधवार आणि शुक्रवारी हे 2 दिवस पाहायला मिळणार आहे. आणि तुम्हाला जो मार्च महिन्याचा हप्ता आहे तो मार्च महिन्याचा हप्ता तुम्हाला एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पाहायला मिळणार आहे. मी पुन्हा एकदा सांगतोय, आता GR आलेला आहे, आता कुठलाच उशीर होणार नाही. 100% आज तुम्हाला 10 वाजल्यापासून पुढे 100% फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा खटाखट तुमच्या मोबाईलवरती पडणार आहे. तरी देखील आपली 2 गोष्टी चेक करून घ्या. आपलं बँक खातं सुरू आहे का, आपलं EKYC झालेली आहे ना. आता दुसरी गोष्ट, कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे लक्षात घ्या. पुणे, मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, सातारा, सांगली, धुळे, जालना, अमरावती अशा जवळपास 10 ते 11 जिल्ह्यांपासून सुरुवातीला सकाळ होईल. हे वितरण 2 टप्प्यामध्ये होईल. आज पहिला टप्पा असणार आहे आणि शुक्रवारी दुसरा टप्पा असणार आहे. ह्या 2 टप्प्यात वितरण सुरू राहणार आहे. कुठलीही टेन्शन घ्यायची गरज नाही. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि कमेंट्स करायला विसरायचं नाही. पटापटा कमेंट्स करा. पुढे स्वतः आदित्य तटकरे मॅडम काही तुम्हाला मी जुन्या क्लिप दाखवणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी सांगितलं आहे की कुठल्या लाडक्या बहिणीला त्यांनी अपात्र केलेलं आहे आणि कुठल्या लाडक्या बहिणीला पात्र केलेलं आहे. तर लाभार्थी यादी कुठे पाहिजे, तर लाभार्थी आपल्या अंगणवाडीमध्ये सुद्धा पाहू शकता किंवा तुम्ही वेबसाईटवरती लॉग इन करून OTP टाकून तुम्ही बघू शकता तुम्ही ह्या महिन्यात स्टेटस काय आहे तुमचं. स्टेटस जर ॲक्टिव्ह असेल तर 100% तुमच्या खात्यामध्ये पैसे पडणार आहेत, नाहीतर तिथं तुमचा हप्ता गेला म्हणून समजायचं आहे. त्यामुळं तुम्हाला काय करावं लागणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार. त्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजने सुरू करण्याबाबतचा एक जो फॉर्म असतो तो भरून द्यायचा आहे. तो फॉर्म मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेला आहे. तर तुम्हाला पाहिजे असेल तर पुन्हा त्याच्यावरती एक नवीन व्हिडिओ मी बनवून टाकेन. पण कृपया तुम्ही कमेंट्स करा की कोणाकोणाला पाहिजे आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करायचा आहे. काटेकोर पद्धतीने हे करत असताना कंप्लेंट बेस जात आहोत. कारण सुरुवातीला सुद्धा मुख्यमंत्री असतील, आम्ही या गोष्टीला त्या ठिकाणी ज्या वेळेला विचारणा करण्यात आलेली आहे, एक बाब आम्ही स्पष्ट केलेली आहे की कुठलीही जे पाऊल आहे या योजनेबाबत ते कंप्लेंट बेस्ड असेल. कुठलीही स्क्रुटिनी असेल ही कंप्लेंट बेस्ड असेल. आज जे आम्हाला कंप्लेंट्स आलेले आहेत त्या आधारे आपण ही पुढची जी प्रक्रिया आहे किंवा कारवाई आहे तर सकट स्क्रुटिनी होणार नाही. मी म्हटल्याप्रमाणे ही स्क्रुटिनी कंप्लेंट बेस्ड असणार आहे. या संदर्भामध्ये आम्ही आधी सुद्धा स्पष्टता दिलेली आहे की आपण साधारणपणे अधिकाधिक गरजू महिलांना हा लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आणलेली आहे. त्या संदर्भातली योग्य तो विचार करून आम्ही या 5 बाबी आणि या 5 बाबी या आपण GR मध्ये नमूद केलेल्या आहेत. कुठेही आपण शासन निर्णयामध्ये बदल करत नाही आहोत. कुठल्याही एका योजनेचा जर आपण लाभ घेत असाल, समजा उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे, त्याचा लाभ 1500चा आहे म्हणून त्या ज्या लाभार्थी आहेत संजय गांधीच्या ह्या आपण लाडक्या बहीणमध्ये घेतलेल्या नाहीयेत. पण नमो शेतकरी जी योजना आहे याचा 1000 रुपयाचा लाभ आहे. आपण GR मध्येच नमूद केलेलं आहे की आपण 1500 जो फरक असेल ती फरकाची रक्कम आपण देणार. त्याच्यामुळे याच्यात आपण कुठेही GR मध्ये आपण बदल करत नाही. दुचाकी आहे आम्ही GR मध्येच नमूद केलेलं आहे. पण 4 चाकी यांनी काही कंप्लेंट्स आम्हाला आलेल्या आहेत तर त्याच्यानी आपण फक्त इनिशिएट करत नाही आहोत. त्याच्यामुळे मी स्पेसिफाय केलेलं आहे की या 5 बाबी इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल, 2.5 लाखाच्या पलीकडे जर कुठल्या लाभार्थ्यांचं उत्पन्न गेलं असेल तर ते आता त्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाही आहेत. जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं 4 चाकीची असतील ते पात्र नाही आहेत. जर ते इंटरस्टेट जर आज 3000 रुपये जमा होतील. बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे. पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्यात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3000 जमा झाल्या आहेत. त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी